धुलिवंदन खेळून तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळच्या कळंबमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. पंकज झाडे आणि जयंत धनफुले असं मृतकांचं नाव आहे. मृतक युवक हे कळंबच्या खोरद येथे रंगपंचमी साजरी करण्याकरता आले होते. मृतक पंकज हा राळेगावच्या झाडगावचा तर जयंत धनफुले हा मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील रहिवासी होता. खोरोद येथे रंगपंचमी खेळल्यानंतर ते खोरोद शिवारातील तलावात आंघोळ करण्याकरता पाण्यात उतरले. मात्र बराच वेळ होऊन ते परत न आल्याने त्यांच्यासोबत गेलेल्या अरुण भोयर यांनी आरडाओरड केली. तेव्हा आंघोळीसाठी आलेले नागरिक व भुई यांनी घटनास्थळावर धाव घेत त्या दोन युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कळंब पोलिसांचे पथक व सोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. तलावात बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध सुरू केला. तलावाच्या पाण्यातून बेपत्ता झालेल्या दोनही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.